आदर्श बँकेचा घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजला आणि अजूनही त्या बँकेत ज्यांनी ठेवी ठेवल्या होत्या त्यांना अजूनही त्यांच्या ठेवी परत मिळाल्या नाहीत। कित्येक वेळेस या ठेवीदारांनी आंदोलन केलं परंतु अजूनही त्यांच्या हाती काय लागलेलं नाही। आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी बॅनर लावलेला आहे। त्या ठिकाणी ज्यांच्या ठेवी होत्या त्या ठेवीदारांच्या जवळपास 48 जणांचा मृत्यू झाला आहे परंतु त्यांना ठेवी मिळालेल्या नाहीत। या ठिकाणी शेकडो महिला असतील पुरुष असतील आज छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या उपोषणासाठी बसलेले आहेत। दुपारी या ठिकाणी माजी खासदार इम्तियाज जलील ज्यांनी या आंदोलन ठेवीदारांसाठी नेहमी वेळोवेळी आंदोलन केलं, त्यांच्या ठेवी मिळवण्याचे प्रयत्न केले, तेही या ठिकाणी येणार आहेत। परंतु या ठिकाणी आपण बघू शकतो की त्यांच्या या ठेवीदार आहेत त्यांच्यामध्ये मोठा आक्रोश आहे आणि आपल्या ठेवी आपली मेहनत जी आपण गुंतवणूक केली होती जी पायी कमवून आपण ज्या ठेवी ठेवल्या ते ठेवी परत भेटल्या पाहिजे अशी या सगळ्या आंदोलनकर्त्यांची ठेवीदारांची मागणी आहे। या ठिकाणी बघू शकता की त्यांच्या हातात जे प्रमाणपत्र आहेत, ज्या ठेवीचे प्रमाणपत्र आहेत ते ठेवीचे प्रमाण उंचावून या महिला खरं तर सर्व वृद्ध महिला आहेत, बहुतेक वृद्ध महिला आहेत आणि त्यांची आर्त आहे की शासनानं आमची कुठेतरी दखल घ्यावी आणि आमच्या ठेवी परत द्याव्या, परत मिळाव्या ही त्यांची अपेक्षा आहे। आपल्यासोबत तुमची किती ठेव होती, किती पैसे गुंतवले होते ते सांगा। माझी 2.5 लाख ठेव आणि मला मूळ बाळ काही मी माझ्या म्हातारपणासाठी पुंजी 1 रुपया जमा करून टाकले आणि ते 2 वर्षापासून आधी तो उदय करताय। फक्त आम्हाला या साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचे गरिबाचे पैसे टाकून द्यावा हीच विनंती। पायी करून तुम्ही पैसे जमा केले होते पण आता तुम्हाला पैसा भेटत नाही। 2 वर्षापासून चक्कर मारतोय, आज भेटतो उद्या भेटतो। यांच्याकडे आज जलील सर आमच्या पाठीमागे उभे राहील, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आंदोलनाला बसलो आणि जोपर्यंत आमचा पैसा मिळत नाही तोपर्यंत आज आम्ही इथून उठणार नाही। माझ्या मागं कोणीच नाही आहे, मला मूळबाळ नाही, पती वारून गेलेलं आहे आणि माझी तेवढीच फक्त माझी जीवनाची कमाई आहे बस। 2.5 लाख रुपये माझे तेवढे मिळाले पाहिजेत बस। वृद्ध महिला आहेत, पती वारलेला आहे, पैशाची ठेवी ठेवल्या होत्या त्या परत भेटल्या नाही, ठेवी परत भेटल्या पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। तर तुम्ही नेहमी आंदोलनात असता, नेहमी मागणी केली, काय हाती लागतंय काही तुमच्या? काहीच नाही। गेल्या 2 वर्षांपासून आम्ही आदर्श नागरिक संहितेचं आम्ही आंदोलन छेडलं। आम्ही आंदोलन छेडलं की आरोपींना अटक व्हायला पाहिजे। हो, सर्व आरोपींना अटक झाली पण अटक होऊन आतापर्यंत आम्हाला गोरगरिबांना न्याय मिळाला का? आम्ही कुठपर्यंत आम्ही न्याय मिळवण्यासाठी आंदोलनं, मोर्चे, उपोषण करणार आहे? का करायचं? कशासाठी? का सरकारवर आम्ही विश्वास ठेवायचा आता? आता जमवलेला कष्टाचा पैसा आम्ही बँकेत ठेवायचा का? हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे। आमचा इथून पुढं पैसा सुखरूप राहील का? हा मला सरकारला प्रश्न विचारता आहे। ज्या सरकारला आम्ही आता निवडून दिलं विश्वासानं, जे नवीन सरकार आलं त्या सरकारने नवीन आताच्या युवा पिढींना बँकेत पैसा जमा करून त्यांच्या भवितव्याचा विचार करायचा का? मला हा प्रश्न सरकारला विचारायचा आहे। का गरिबावर अन्याय होतो? का ज्यावेळेस श्रीमंत लोक लाखो कोटीने घोटाळा करतात त्याला फक्त घोटाळ्याचं स्वरूप दिलं जातं, त्याला का भ्रष्टाचाराचं स्वरूप दिलं जात नाही? का त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री साहेब बोलत नाही? का त्याच्यावर माननीय उपमुख्यमंत्री साहेब बोलत नाही? जेव्हा 16 सप्टेंबर रोजी आम्ही मुख्यमंत्री साहेबांसमोर मोठं आक्रोशाने आंदोलन केलं होतं त्यावेळेस कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितलं होतं साहेबांनी की बाई टेन्शन घेऊ नको, तुझ्या 2 मुलांचा शिक्षणाची जिम्मेदारी माझी। आता कुठे गेले साहेब तुम्ही मला शब्द दिला होता का 1.5 महिन्यामध्ये? गिरीश महाजन साहेबांनी मला शब्द दिला होता का बाई 1.5 महिन्यामध्ये तुझा सगळा कष्टाचा पैसा मिळून गेला। गिरीश महाजन साहेबांना मला विचारतंय साहेब तुमचे 1.5 महिने पूर्ण झाले नाही का? आज 2025 लागलेलं आहे, कुठे गेले तुमचे 1.5 महिने? कुठे गेले तुम्ही 16 सप्टेंबरला दिसले, अजून तुम्ही एकदा सुद्धा दिसले नाही का? तुम्हाला दखल घ्या वाटली नाही? आज 6 महिने झाले साहेब राजपत्र निघून, काय राजपत्रावर काम होत नाही? अहो साहेब 30 मिनिटाचं काम आहे गोरगरिबांचा पैसा देणं, तरी सुद्धा याला 6 महिने लावतात कशासाठी? कारण याच्यामध्ये 70 बसले लोक तुमच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून। नक्कीच आपण बघू शकतो की ज्या ह्या ताई बोलतात हा राग आहे, वेदना आहेत। कष्टाचे पैसे आम्ही गुंतवले होते परंतु आम्हाला 1.5 ते 2 वर्ष झाले आम्हाला 1 रुपयाही भेटला नाही, त्यामुळे आमची जी ठेवी आहे ती आम्हाला परत भेटल्या पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।